नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 11 मे 2026 रोजी मंगळदेव आपल्या राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करत आहेत. वृषभ राशीच्या लोकांसाठी हे गोचर तुमच्या पत्रिकेच्या 12व्या भावात होत आहे. ज्योतिषशास्त्रात 12वे स्थान हे खर्च, परदेश आणि मोक्षाचे स्थान मानले जातात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीची माहिती जाणून घेणार आहोत, कारण वृषभ राशीसाठी मे महिन्यात हा मोठा ग्रह बदल मानला जाणार आहे आणि 100% काही गोष्टी घडणार आहेत. त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला तुम्ही मेसेज करू शकतात. कर्ज झालेलं असेल, आरोग्याच्या समस्या असतील, नोकरी उन्नती नसेल, व्यापार चालत नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल, कोणत्याही समस्या असतील, कोणत्याही समस्या त्याबद्दल पत्रिका चेक करायची. पत्रिकेत दोष असतील तर त्यावर छोटेसे उपाय, सोपे उपाय आणि सेवा करून आपण दोषमुक्त होऊ शकतो, आयुष्य चांगलं सुखमय बनवू शकतो. यासाठी पत्रिका बघणं महत्त्वाचं असतं. तर यासाठीच तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकतात. मित्रांनो, वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ नेमका काय घेऊन येणार आहे? अचानक वाढणारे खर्च की परदेश प्रवासाची संधी? तुमच्या आरोग्यावर आणि गुंतवणुकीवर याचा काय परिणाम होईल? आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि मंगळ हा तुमचा शत्रू ग्रह मानला जातो. मंगळ आता तुमच्या 12व्या घरात स्वराशीत बसणार आहे. येथे मंगळ शक्तिशाली तर असेलच, पण त्याचे फळ मिश्र स्वरूपाचे असणार आहे. या काळात तुमची धावपळ वाढणार आहे. मानसिक शांततेसाठी तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागू शकतो, पण धैर्याने काम केल्यास विजय तुमचाच होईल. मित्रांनो, जर तुम्ही IT, एक्सपर्ट, इनपर्ट किंवा मल्टीनॅशनल कंपनीत काम करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी जॅकपॉट ठरू शकतो. परदेश प्रवासाचे योग प्रबळ होऊ शकतात. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांनी घरापासून दूर कुठेतरी चांगली संधी बघावी, तिथे त्यांना चांगली संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून सावध राहा. तुमचे सहकारी तुमच्या विरुद्ध कारस्थान करण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपले प्लॅन्स कोणालाही सांगू नका. वृषभ राशीच्या लोकांना आता खिशावर नियंत्रण ठेवण्याची वेळ आलेली आहे. मंगळ 12व्या स्थानी असल्यामुळे अचानक मोठे खर्च उद्भवू शकतात. हे खर्च घर, दुरुस्ती, हॉस्पिटल किंवा प्रवासावर होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, शेअर मार्केट किंवा कोणत्याही जोखमीच्या ठिकाणी गुंतवणूक करताना 11 मे नंतर खूप विचार करा. घाईघाईत घेतलेले निर्णय आर्थिक नुकसान करू शकतात. या काळात कर्ज देणे किंवा कर्ज घेणे टाळायला पाहिजे. आरोग्याच्या बाबतीत मंगळ तुम्हाला छोटे किंवा थोडे चटके देऊ शकतो. 12वे स्थान हे शयन सुखाचे आहे. मंगळामुळे डोळ्याचे विकार किंवा झोप न येणे असे त्रास तुम्हाला होऊ शकतात. घरातील तीक्ष्ण वस्तू किंवा आग यापासून सावध राहा. लहानशा चुकीमुळे दुखापत होण्याची सुद्धा शक्यता आहे. मनाची चंचलता कमी करण्यासाठी दररोज किमान 15 मिनिटे ध्यान करणं तुमच्यासाठी अनिवार्य असणार आहे. नातेसंबंधात या काळात संयम हाच मंत्र आहे. जोडीदारासोबत छोट्या कारणांवरून वाद होऊ शकतात. मंगळाची ऊर्जा तुम्हाला रागीट बनवू शकते, त्यामुळे घरातील शांतता बिघडण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीच्या कामात अडकलेल्या लोकांसाठी हा काळ थोडा तणावाचा असेल, पण मंगळ स्वतःच्या राशीत असल्याने निकाल तुमच्या बाजूने लागण्याची चिन्हे आहेत. वृषभ राशीच्या जातकांनी मंगळाचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय करावेत. रोज सकाळी हनुमान चालीसा वाचा. मंगळवारी गाईला गुड किंवा गहू खाऊ घालावेत. मित्रांनो, ग्रह बदलतात तसे आयुष्यही बदलते. फक्त योग्य वेळी योग्य पाऊलं उचलण्याची गरज असते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त वृषभ राशीच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपवर संपर्क करू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.